ग बाई नीलिमाताई, खूप छान सोनं घालून घुमत आहे तुम्ही. कधी केली ही चेन तुम्ही सोन्याची? बापरे, किती ग्रॅमची आहे? खूप जाड जाड आणि खूप मोठी मोठी. बापरे, किती सुंदर दिसत आहे तुमच्या अंगावर. कधी केली, कुठे केली, जरा सांगता का मला? ए निर्मला, मी कुठे केली ग? मी नाही केली हे सोन्याची चेन. माझ्या सुनेनी आणली तिच्या पैशांनी करून. माझी सून जॉब करते आणि तिच्या बाबांनी सुद्धा खूप सारे पैसे दिले तिला. गेली माहेर राहून की काही ना काही घेऊन येते. आता तिच्या बाबांनी तिच्या आईंनी सासरच्या लोकांसाठी ही चेन करून दिली म्हणे. तर तिने माझ्याजवळ आणून दिली माझ्या सुनांनी. माझी सून खूप घरची खूप आहे ग. खूप श्रीमंत आहे. आमच्यापेक्षा म्हणजे आमच्या बराबरीचीच आहे. खूप श्रीमंत आहे सारख्याला सारखं. मग आम्ही कधी कधी सोनं पाठवत असतो, तेही सोनं पाठवते आम्हाला छानपैकी मस्त, नाही का? अशाने काय आहे, धन संपत्ती वाढते आपली. आणखी काय? अगं बाई, हो का ग? बापरे, बघ बरं, हे तुझी सून किती मस्त आहे ग. हो, सून मस्त आहे, पैसेवाली आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे ना. मग काय करतं सांग, काय करतं तू सांग. का हो, त्या पोरानं सून आणली म्हणून मी तुला म्हणू. अहो, त्या पोराले माया मतानं पोरगी करून, अहो श्रीमंताची पोरगी पाहिली असती आपण. त्या भावाची घरची तू फुटकी होती, फाटकी होती, तू या श्रीमंताच्या घरी आली. आली ना. आता तुझ्याकडून त्या सासूला काही देणं झालं काय, आणि त्या सासून त्या अंगावर किती टाकलं सोनं? सांग बरं. असं असतं ते. म्हणून श्रीमंताची पोरगी आणली असती तर तुझ्याही धनलाभ झाला असता, तिचाही धनलाभ झाला असता. पैशाची कुठे उरक नसती ना माय. पण तुला ऐकलं ना त्या पुरानं चालला घेऊन धरणावर. ते सारं बरोबर आहे ना माय. हा प्रेम विवाह आहे ना, प्रेम विवाह. त्या प्रेम विवाहात एकदा माणूस अडकला तर मग काय त्याला ते त्याच्या मनात नुसतं थेचते राहते. तिनं काही मातर दिली का, काही जादूटोना केला का, काय केला माय. तो बायकोले काही म्हटलं का आपल्याला फुसकारच मारते बाबा सापासारखा. सांग मग काय करतो? सांग बरं माय. माया पोरग जसं बायकोले वागवते तसंच मायले वागवते. मायले लागन तर बायकोच्या वरते, पण बायकोले पायाखालीच ठेवते हो बाई माय पोरग. तुला सांगून राहिली मी. गावठी भाषेत सांगू का चांगल्या भाषेत सांगू? माय पोरग अजूनही माया डोळ्यावर असं दबते म्हटलं. आणि माई सून आमच्या बोलण्याच्या पुढे जात नाही, आणि ते आगाऊपणा कधी करत नाही, तिला काही बोलायचं काम पडतही नाही. कारण की ते घरची फाटकी आहे नाही. जेवढं आम्ही तिच्यासाठी केलं तेवढंच तिने केलं, कारण की उपकार उपकार फिटून गेले. सगळं मायनस मायनस झालं. आता सगळं प्लस प्लस होणं चालू आहे. त्याच्यामुळे मग आता काही टेन्शन नाही आहे. ते तिच्या पद्धतीने तिची लाईफ जगते, आम्ही आमच्या पद्धतीने आमची लाईफ जगतो. पाय बरं, का बरं मग तिच्या आई बाबाला हुंडा गिंडा काय काय दिलं तो लग्न? पाय हो बाई, माया पोराले केली होती 20 ग्रॅमची एक अंगठी, 20 ग्रामची गळ्यातली चेन, 20 ग्रामची ठेवली सगळं बाली बाली, ते केल्या दोन. माझ्या पोराला बाली घालायचा शौक आहे ना. आणि 20 ग्रॅमची चांदीची अंगठी केली. आणि एवढं सोनं तेही नाही केलं. आणि एक स्विफ्ट डिझायर गाडी नवीन मॉडेल होतं ते दिली होती. अजून काय दिलं होतं कडे? वरतून 10 लाख रुपये हुंडाई दिला होता. अन त्यानं त्याच्या पोरीसाठी 5 लाखाची जेवढ्या तोड्याची होती तेवढ्या तोड्याची एक मोठी पोत केलती. आणि बाकीचं मग सोनं आम्ही केलं पोरीसाठी. एवढं केलं मी तिच्या पोरी. आणि लग्न लग्न तर असं झालं का, एखाद्या हिरो हिरोईनचं कसं एखाद्या हॉटेलमध्ये होते चांगलं, त्याच्यापेक्षा एवढं खतरनाक लग्न झालं. माय बाई, हे सगळं ऐकू ऐकू तर मला झोपच येऊन राहिली हो बापा. इथं 20 ग्रॅमात पुरं आमच्या इथं सोनं बसवलं होतं बापा. हा, बरोबर 20 ग्रॅमही नाही झालं तर 10 ग्रॅम नाही, 10 ग्रॅमही मोठं झालं असेल बापा. 20 20 ग्राम म्हणजे बापा बापा 60 70 हजार ग्रॅम सोनच केलं बाई. नाही बापा, ते यानं माझ्या कुठंच संबंध नाही जुळू शकत बापा. एवढं आम्ही आम्ही नाही आहे. आम्ही नव्हतो ना माया, मी माया पोराला एवढं सोनं केलं. 40 40 ग्राम सोनं होतं, त्यातलं सोनं आम्ही मोडलं. लाभालाभ झालो, पैसे खाता खाता सरून नाही राहिले. तसे सून करा लागते, भेटत नाही तर काय सून. ते पोरग देखणं होतं, माई पोरग देखणं होतं. देखणी पोरगी भेटली आणि देखणं पैसाही भेटला. पण त्या पोरानं, मी काय म्हणतो, त्या पोरानं काय केलं? लव्ह मॅरेज केलं ना त्या पोरानं, प्रेमाचा विवाह केला ना. ते पोट्टी उलीशी कसं आहे, त्यानं हाकलून घरी पाहू ना आपण, कोणाला माहिती नाही त्या पोरानं प्रेम विवाह केला म्हणून हाकलून दे घरी. तू तू जेवढी म्हणून राहील ना तेवढं करणं सोपं नाही ना, कठीण आहे तेवढंच आहे ना बाई. कसं हाकलून देऊ तिले? माय पोरग मला हाकलून देईन पण तिला हाकलून नाही देत. अहो, जरासं शायनेपणा करणं माय. पिक्चर पाहत नसतं काय तू? माहेरची साडी. ननद बदमाश राहते, माय बदमाश राहते, राहते का नाही? ससरी बदमाश राहते. पोरासमोर चांगलेपणा दाखवते आणि सुनीची बदनामी करते. करणं खेळणं जरासा सिनेमॅटिक गेम. काय 15 20 दिवस तिच्यावर अत्याचार कर, तिच्यासोबत गेम खेळ, पळून जाय तिच्या मायच्या घरी. काय एवढी टेन्शन घेतो तू? चांगला थाटामाटाने विवाह कर, मी त्यासाठी चांगली पोरगी पाहिजे. म्हणजे आपण पोरगी बघू मस्त. आणि एवढा तर पैसा असं नसेल त्याजवळ सोनं चांदी करणे इतका.
चांगल्या हायफाय घरची पोरगी करून आणू. बरं बापा, पाहू बापा. तुम्हाला सांगते पुरीले पाय बरं मी किती चांगलं पाहून दिलं काय नाही दिलं तूच सांग. बाप्पा माया पुरीचं तर काही पाहाच नाही लागत बापा. तसंच तुझेही पाहाणे लागत आणि त्या पोराचंही पाहाणे लागत. अगं तुले चांगलं नोकराणीच्या हाताखाली जीवन काढायचं आहे ना. आ मग एक काम कर, ह्या बालबुद्धीले घरी सोडू दे त्यावेळेला. इले घरची मोल करीन ठेव कामाधंद्याची. नवीन बायको घेऊन ये. आ? कसं शक्य आहे माई, हे कसं शक्य आहे? आगे आगे देख, होता है क्या, मैं जैसे बोलूंगी तू वैसा ही करना. रुक, मैं तेरे को बताती हूँ, पूरा बताती हूँ. तू ऐसा वैसा कर. नहीं, नहीं वो घर छोड़ के चली जाएगी तो क्या कहना भाई. ठीक आहे बाबा, तुझं शिवायशी चाहिए. आई, आई पोटे दुखून राहिलं. देवारामा, आई व आई. काय 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 करू. 6 महिन्याची नाही काय 4 महिने झाले प्रेग्नेंट आहे मी. ना कोणतं सुख आहे ना काही आहे. अलग होतं तर बरं होतं बापा. प्रेग्नेंट आहे म्हणून इथं आणलं, इथं तर सारं दुःखच दुःख आहे. हे दोघं दोघं बरं तरी होतं. ना धड खायला भेटत, ना धड आले भेटत, ना धड कपडे हाय अंगाले लावाले. माय बापाच्याच घरी बरी होती बापा. कोमलचं बरोबर होतं, ताई म्हणे सर्वेसोबत चांगली वागशील त्यासोबत चांगलं होईल म्हणे बापा. अंगे आता माझ्यासोबत मलाच वाटते का सर्व वाईटच होऊन राहिलं. सांग बरं, माझी सासू कधीच चांगली बोलत नाही. नवरा आहे तर दिवसभर घरी राहत नाही. त्याचा सहारा आहे फक्त, आणि तो किती दिवस चांगला राहते ना काय राहते बापा. आता मला टेन्शन येऊन राहिलं, काय करावं ना काय नाही तर बापा. कोणाला बाई दुःखही सांगूशा नाही वाटत. कोणी हाय नाही आजूबाजूनं, सारे हायफाय हायफाय घर आहे बापा. हे हायफाय घर आहे पण गरिबीपेक्षा निपटार आहे. घरात एसी मेसी मार लावली आहे, पण 2 टाइमचं सुख समाधान खायला नाही भेटत असेल तर एसी ना महल काय कामाचा तो. घेणं श्रद्धा आता घेणं. कोण सांगितलं होतं तुले पळून जायले आत्याच्या पोरासोबत. म्या म्हणलं बाई आत्या वय आत्या वय कायची माय. आता तर बाई माझ्यासोबत दुश्मनकीच करून राहिली. असं वाटते माय सासू केली असती तर पुरली असती. सासूपेक्षा निपटार आहे हो माय. आता भाऊ केला पण कामात नाही राहिला बाबा. बापा काही नाही माय. आई बापाच्याच मनानं करायला लागते. मला चांगलं पोरगं भेटलं असतं व सारे जण म्हणे पोटकी साजरी आहे पाले साजरी आहे पाले, घाई नको करू घाई नको करू. काय माय माय 24 वर्षाचं वय आहे हो बापा. 25व्या वर्षी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. भली पछतावून राहिली मी आता. काय करून काय नाही तर बापा. कायच करावं ना काय नाही तर काय करू आता. काही नाही बाई, जशी जिंदगी चालू आहे तशी जग बापा. तू उड्याही नाही मारू शकत आता. 4 महिन्याची प्रेग्नेंट बापा. कायच कसं वयन तर बापा मला काही समजायला नाही येऊन राहिलं. 4 महिने झाले आता काय पाहून टाकू काय कडे. पाहतो हे जर धडले वागले ना पाहूनच टाकतो. अभूषण करून टाकतो. कायच वय नाही तर नाव ना कोण जिंदगी वाया घालत बसून. चांगलं राहिलं तर बरं बापा. पाहतो बापा काय होतं काय नाही तर. काय अवदसा स्वयंपाक गिपाक करा लागते का नाही करा लागत म्हटलं. स्वयंपाक गिपाक करा लागते का नाही करा लागत व. बसली मस्त माणसासारखी माणसा वय काय. चल स्वयंपाकाला लाग, स्वयंपाकाला लाग लवकर. हो 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 करतो करतो आत्या करतो. हो उशिरा पासरा सकाळी नाश्ता नाही केला काही नाही केला सर्वेसाठी. त्या मायनं असं शिकवलं का व. अशीच पळून आली काय. पहिले शिकती ना मग पळून येते. तेवढी लाज नाही वाटली का तुले. नाही सासूच्या घरी गेल्यावर कम से कम स्वयंपाकाला पाहिजे म्हणून. धडवळ काम नाही करत. बैचंड्यासारखी मेन गुमण्यासारखी कामं करतात. जराशी फुरताही नाही खाता कशी डकण्यावानी ढस 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 ढस. खाली कसं रंगारंगीचं चटुरा पाहिजे व तुले वा. तसं करता नाहीत खाले रंगारंगीचं. फुरताईच्या गोया घे फुरताईच्या. सांगून राहिली मग म्हणशी नाते बाई काय म्हणतात काय नाही तर. हे असे धामल्यावानी कामं नाही पडत आपल्याला. हो 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 आता हो हो करतो करतो मी स्वयंपाक. लवकर लवकरच करतो. आणि लवकर लवकर करून फालतू ते पोट्टा आलं त्याच्या कानात काही काही भरत नको जात जाऊ. नीरा तू माझ्या राग करते. मात्र दिल्ली का तू ना करणार त्या वनाचे वा. करणार माये करणार ती तुही करणार ती. माझ्या भावाला जायला टाकून दिलं तिकडे चांगल्या बसल्या दोघी जणी सांडल्यासारख्या माणसासारख्या घरात. मोठं साजरे वाटून राहिलं का तुम्हाला वा. आणि माझ्या पोराला आता दबावात ठेवायला नको पाहू. चल जास्त शिंणार नको तिच्यासोबत. काही सांगायचं नाही तिला आडवं तिडवं. खायचं प्यायचं राहायचं चुपचाप. कायची मातर ना काय नाही सासूबाई असं करणार ते गिरणार आम्ही नाही आहे. हे असं आम्हाला नाही जमत ते. माहित आहे ना मग त्या मायनं जायला होतं त्या कोमलले काय जास्त फळफळ करतं व. तुम्ही कोणत्या लेवलचे लोक आहे आम्हाला माहित नाही का. भिकाऱ्यापेक्षा भिकारी आहे तुम्ही तर बोलायला लावता. अवकात नाही कवडीची चालली माझ्या घरी माझ्या पोरासोबत लग्न करून शहाणपणा मारते. हाय बाई. हो 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 माय माय आईनं कोयते टाकले होते जायले वाले कोमलच्या तोंडात व माय व बापा. अरे बापरे थरारक घटना होती ते तर. मी डोळ्यानं पाहिलं होतं. बंडीवर बसून हसून राहिली होती. वाटलं नाही मायावर हे दिवस येईल म्हणून डबल. पाय बरं माय सर्वेले माहित आहेत. या हातातली भाकर ह्या हाताच माय. मला माय पतलं तर नाही भोगा लागून राहिली ना.
लय वाईट केलं माय म्या कोमल सोबत. माई आई होती तर होती, पण मी नाही माईचा साथ दिला, कोमलचा साथ नाही दिला हो माय. तिने माझे कपडे घातले होते तर रंगारंगीची तिला मी बोलली होती, पण आता माझ्याजवळ कपडा नाही आहे घालायला. सांग बरं बाई कायच करावं तर. जिंदगीत कधी कोणाचं वाईट नाही करावं. माणसाचं वाईट कुठं होईल काय होईल सांगता नाही येत. विचार नव्हता केला मी कल माझ्या लव्ह मॅरेज झाल्यावर मला लाईफ अशी जगा लागल म्हणून. मी म्हणलं बाई जशी लग्नाच्या आधी हा पैशावाला होता तसाच लग्नानंतरही राहीन म्हटलं. तर इथे काही वेगळंच चित्र पाहायला भेटून राहिलं. बस श्रद्धा भरले वाटते ते दिवस बाई. आता तुला मला काही खरं नाही वाटून राहिलं काय करावं ना काय नाही. तर साप गेल्यावर शपटायला मारण्यात फायदा नाही आहे. चल जाऊ दे मग आता काय करू. आता चल स्वयंपाक गिपाक करतो आणि खाऊ घालतो. दसाले रंगारंगीची बोलून घेत थांब ना. मी काही जास्त दिवस ऐकणारी पोरगी आहे काय. बात तोंडावर चापट मारतो हिच्या तोंडावर चापट मारायला. केल्याच मी ना वाईट कर्म मग काही भोगो का इथं. हिच्या पोराचंही कराव सारं करतो आणि तरी बोलते मला. दसा पैन पैन चाकूच खूप सुंदी निले. काय समजते स्वतःला. काय काही पोरगी होई ना मी. दबावात राहू काय. गेला तो मुलानं चूलचा जमाना. आता नाही भेट मी. हो ना अत्याचार करायला पाहिजे वांडा आहे. नुरागचे बाबा मी काय म्हणतो का हो, आपली पोरगी जशी चांगल्या खानदानीत पडली, चांगल्या श्रीमंताच्या घरी पडली, तसं आपल्या पोराला चांगली सून भेटू नाही शकत काय. काऊन नाही भेटू शकत होती. बिलकुल भेटू शकत होती. पण त्या पोराला घरी शेवडी होती. एवढा उतू आलता त्या पोरग त्याने लग्नच करून घेतलं त्या मायबीन. मग आपण काय करू शकतो त्याच्यात. तुमचंही बरोबर आहे म्हणा. ते पोट्टच होतो आलत का हो. त्या काय नाव आहे बाई निलिमा बाईच्या सुनीनं म्हणते बापा 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 किती सुना आणलं म्हणते माहेर राहून. ते गाडी त्याची काय ते सुनीनं आणली म्हणते. त्याचं अर्ध घर सुनीच्या भरशावर चालते म्हणते. सांगा बरं एवढी श्रीमंत पोरगी केली काय आहे त्याच्या घरी. काय होतं फक्त 15-20 एकर वावर होतं. त्या 20 एकर वावरावर त्याने एवढा मोठा पैसा कमावला. सांगा बरं. आपल्या घरी तर 25 एकर वावर आहे. आपल्याला भेटू नाही शकत का. किती चांगली पोरगी भेटू शकत होती. सांगा बरं भेटू शकत नव्हती काय. ह्या पोट्ट्यानं काही फालतूच गडबड केली. हे ना तूच तर वय म्हणणारी माय भावाचीच पोरगी आहे जाऊ द्या. माय भावाचीच पोरगी आहे जाऊ द्या. माय भाषी घे ना आता. तेव्हा मी नादान होती व छोटीशी होती मी. तेव्हा मला अक्कल नव्हती. काय तुम्ही बापा. जाऊ दे ना मग. आता झालं गेलं पार पडलं. आता काय नवीन बायको करायला लावतो त्याला आणि पोरीची जिंदगानी खराब करायला लावतो. जे आहे ते आहे बा. आता आपल्याला तर पहिलेच पटली नाही ते पोरगी. आपल्याला त्या दिमागाच्या बाहेरच पोरगी आहे. आपल्याला ते पटली नव्हती कारण की ती भावजाई जशी आहे तर मला नाही आवडली बा ती पोरगी. काही म्हणतो म्हणून तर मी तिच्यासोबत बोलत नाही जास्त. काऊन नाही हेच कारण आहे ना. अरे बा आपल्या दिमागालाच नाही पटली तर काय. त्याला आवडते त्याची बायको जाऊ दे तिकडे. बरं सारं त्याच्याच मनानं. मग आपल्या आवडी निवडी आपल्या आवडी निवडीचं काय मग. काय आपल्या आवडीनिवडीचा आपल्या आवडीनिवडीचा भाजीपाला काय करू शकतो आपण. सांग आता सांग काय करू शकतो. काहीच नाही करू शकत. तू काही दिमाग खराब करू नको आता. जाऊ दे झोपू दे मला. जाय बरं तू. एकदम आहे. जरासं काही पोराला दबावात नाही ठेवलं. बांगड्या घातलाय का हातात बांगड्या घातल्या असाले. जरासं काही पोरग भेट नाही तुम्हाला भ्याले. ते आता दिसून राहिलं का हे लग्न झाल्यावर 1 वर्षानं आता दिसून राहिलं काय. म्हटलं जेव्हा आणलं तेव्हाच त्याला काढलं असतं. तेव्हाच ते पोरगी तिच्या मायबापाच्या घरी नेऊन दिली असती. तिची जिंदगानी बरबाद नसती झाली याची नसती झाली. तूच तर वय घे ना मग. आता घरी बसू कशी म्हणते काय. आता काय फरक काय पाडतं तुम्हाला काय हो बापा काय असाले. बरं मी काय म्हणतो ह्या पोरीला आपण घरीच राहू देऊ. लहानशी पोरगी आहे गेली की एवढं समजत नाही. एक चांगलं स्थळ पाहू आपल्या पोरासाठी. नाहीतरी कोणालाच माहित नाही ना लग्न झालं म्हणून. असंच लग्न केलं नाही. फोटो आहे ना काही आहे ना काही आहे. चांगली दूरची पोरगी भाऊ पैशावाली मस्त जिंदगी जगू. ह्या पोरीला राहू देऊ. 2-2 बायका एक काम करन आणि एक आपल्याला जगवण. काय म्हणतो मी. असं जमत नाही आता निर्मला. त्यानं कोर्ट मॅरेज केलाय. कोर्टाच्या नियमा कायद्यानुसार त्याचं लग्न झालेलं आहे. सरकार मान्यता आहे त्याच्या लग्नाले. आपण असं नाही करू शकत. त्या पोरीने जर उद्या केस उचलली तर आपण पूर्ण जेलात जाऊ शकतो ब्लॅकमेलच्या केसात. असं नाही करायला लागत. आता काही नाही होऊ शकत. आता त्याचा विचार करू नको तू. जे आहे जसं आहे तसं आहे पाय तू. लागन तर एखादा दत्तक घेऊन घेऊ आपण पोरग आणि त्याची सून पाहू मग चांगली मोठी नाही. काय बापा तुम्ही. मग किती काही कोर्टन मोठं असं ह्या पोट्टीला दिमाग तर पाहिजे तेवढा. ह्या पोट्टीला दिमाग नाही. फक्त दिमाग नाही काही नाही. बसलीचा विचार करत तुम्ही. काही दिमाग काय कवली. बकरी आणि पोरगी आहे म्या करणारी. हिला काही दिमाग तरी आहे काय. काहीतरी विचार करता तुम्ही. पाय बा निर्मला माझ्या हिशोबानं तर आता हे करणं ठीक नाहीये. काय करा बाबा मग राहू द्याव नाही काय. मग मला भल्ला विचार येऊन राहिला बाबा. सारे लोक म्हणते तुम्ही कशीच सून केली म्हणते. आजकाल सुनेची वेगळीच फॅशन आहे म्हणते. तुमच्या सुनेची वेगळीच फॅशन आहे म्हणते. सारा विचार पाडून देते बाबा लोक. समजत नाही बाबा काय करावं ना काय नाही. तर उद्या ना जिंदगी आपली आहे. सर्व काही आपलं आहे. तर आपण आपल्या मस्तीने जगायचं. लोकांचं ऐकून काय जगा लागते. लोक जसं करून तसं आपण करायचं काय. जसं लोक करते तसं आपल्याला नाही करायचं आहे. आपल्याला आपल्या मताने जगायचं आहे. दुसऱ्याच्या भरोशावर नाही जगायचं आहे आपल्याला. म्हणून आपली काय खुशी आहे ते पाहा लागते. लोकांची खुशी नाही पाहा लागत. पहिले कशा गोष्टी नाही भेटे तर समाधान होतं. आता सगळ्या गोष्टी आहे तरी समाधान नाहीये. जाऊ दे आता. हे मुलगी आहे आता इलेच आपण पैसे मागत जाऊ. सगळं काही करत जाऊ आणि ते हिच्या मायच्या घरून काही कमावले गिमावले ठेवलेच असं ना. काही कमावून गिमावून दे म्हणा हुंडा आता. काही दिलं नाही म्हणा करा. नाहीतरी त्यांनी लग्न केलं असं तेवढा पैसा लागलाच असता. तेवढा पैसा आमच्या पुरावर सोनं कर म्हणा नाही काय. ते झालंच ते झालंच. करून करून किती करून 1 ग्रॅम ना 2 ग्रॅम. अरे फाटकेच आहे वाटते ते भाऊ. फाटके नाही तर काय शिवले आहे का जी. ते फाटकेच आहे. काय बा मग काय करतात काय नाही तर नाही काय.
आता काही बायको चेंज करायचा त्याचा काही तू पर्याय शोधू नको. आता काही तू बायको त्याची बदलवू नाही शकत. आणि फालतूचा आगाऊपणा करून तुला जर जायला जायचं असन, तर ते टोकाचं पाऊल उचल तू. आपला साथ आहे तुले. पण कसं आहे आपले लोकं चार चौघं बोलणारे आहे ना. कसंच काय केलं म्हणते काय. जाऊ दे मग आता जे झालं ते झालं म्हणा. पाय काय करायचं आहे तर. पाहतो बाबा विचार करून. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.